उद्या मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप एंड डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बरवरती सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे स्थानकादरम्यान अप एंड डाऊन मार्गावर देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक असणार. पुण्यामध्ये डेंग्यूचे जवळपास 671 संशयित रुग्ण आढळले. 671 पैकी 27 जणांना डेंग्यूची लागण, तर चिकुनगुनियाचे 7 रुग्ण पॉझिटिव्ह. जुलै महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ. हवामानात पुन्हा बदल होण्याचे संकेत. राज्यात 13 ऑगस्टपासून पुन्हा पावसाचा जोर असणार. 13 ते 20 ऑगस्ट या काळात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता. 20 ते 27 ऑगस्ट दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस पडणार. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. 6000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे रात्री 11 पासून कमी केलेला विसर्ग वाढवला. पुण्यातील कात्रज दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात 2 रुपयांची वाढ. वाढलेली महागाई पाहता विक्रीमध्ये वाढ करण्याचा दूध संघाचा निर्णय. 11 तारखेपासून लागू होणार अंमलबजावणी. नोकरीचा आमिष दाखवून नागपूरच्या महिलेला पोर्तुगालमध्ये देहविक्री करण्यास भाग पाडण्यात आलं. महिलेकडनं पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पुणे जिल्ह्यातील रस्ते महिना अखेरपर्यंत पूर्णपणे खड्डेमुक्त करा. जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. 31 ऑगस्टपर्यंत सुधार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधील कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त घोषणा दिल्या. 2 विद्यार्थ्यांना अटकपूर्व जामीन नाकारला. उमर खालिद आणि शर्जिल इमाम यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा आरोप. डहाणूतील 8 वर्षीय चिमुरडीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा. अप्पर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आरोपी प्रमोल उर्फ प्रफुल्ल घोषे याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. सोलापुरातील बार्शीत उपसा सिंचन योजनेअंतर्गत कोरफळे शिवारात पाणी पूजनावेळी आमदार राजेंद्र राऊत भाऊक. कोरडवाहू असलेल्या बार्शी तालुक्याला पहिल्यांदाच पाणी आल्यामुळे राजेंद्र राऊतांना अश्रू अनावर.